ज्ञानोबराय आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष सद्गुरू श्री निवृत्तीनाथ दादांची स्तुती करतात. आपण नेहमी पाहतो श्लोक, कोणाची स्तुती कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षो मित्र बांधवा, कर्मांतरे दास वृत्त्यश्च नैव स्त्रिया तथा पुत्राः. आपल्या सद्गुरूंची परमात्मा पंढरीनाथाची स्तुती आपण आपल्या तोंडाने केली पाहिजे. त्यांच्या समोर करा, प्रत्यक्ष करा. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्षो मित्र बांधवा, मित्र बांधव यांची स्तुती त्यांच्या तोंडावर न करता बाजूला करा, त्यांच्या मागे करा. कर्मांतरे दास वृत्त्यश्च, दास असेल, नौकर असेल, आपल्याकडं कामाला माणूस आहे, काम झाल्यानंतर त्याची स्तुती करा. कारण कामाच्या आधी जर त्याची स्तुती केली तर काम होत नाही, असा विचार आहे. कर्मांतरे दास वृत्त्यश्च नैव स्त्रिया तथा पुत्राः. मला जास्त विचार सांगायचा नाही. सद्गुरूंची स्तुती ज्ञानोबराय करतायत आणि इतकी ज्ञानोबरायांनी सद्गुरूंची स्तुती केलेली आहे, किती वर्णन करावं. आम्ही तर त्या ठिकाणी हे जे ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं आलेले जे स्तवन आहेत, जेवढे ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी केलेले स्तवन आहे ते सगळे एका बाजूला उतरून घेतले. म्हणजे प्रत्येक ज्या ज्या अध्यायामध्ये जे जे स्तवन आले ते सगळे बाजूला घेतले.